नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी विथ हिरा या चॅनलवर। आज आपण गणित या विषयाचा इयत्ता 9वी भाग 2 मधील संकीर्ण प्रश्न क्रमांक 4 पाहणार आहोत। तर चला मग जास्त वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करू। तत्पूर्वी व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे बघा, त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की एक्स वाय अधिक एक्स झेड बरोबर 10.3 सेंटीमीटर, वाय झेड बरोबर 4.9 सेंटीमीटर आणि कोण आहे बघा एक्स वाय झेड बरोबर 45 अंश। किती आहे? 45 अंश आहे। तर या ठिकाणी बघा आपल्याला त्रिकोण काढायचं सांगितलं ह्या सर्व माहितीवरून। तर आपण जर कच्ची आकृती जर पाहिली तर कशा प्रमाणामध्ये येईल बघा, असा त्रिकोण आपल्याला काय काढायचा एक्स वाय झेड काढायचा सांगितलेला आहे। एक्स वाय आणि झेड आणि हा वाय कोण किती दिला आहे बघा 45 अंश। कच्ची आकृती काढते बघा मी। आणि एक्स वाय आणि एक्स झेड हे अंतर किती दिले 10.3 सेंटीमीटर आणि पाया किती दिलेला आहे बघा तर 4.9 सेंटीमीटर दिला। ठीक आहे, तर चला मग आपण आता मापे घेऊन ॲक्च्युली आकृती कशी येईल ते आपण काढूया। ठीक आहे, तर चला काय काय सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला आकृती काढायची आहे। तर सुरुवातीला बघा मी या ठिकाणी आकृती काढते, तर ती काढते स्केच पेनने, पण तुम्हाला परीक्षेत मात्र पेन्सिलचाच उपयोग करायचा आहे। पेन्सिलची जर पेन्सिलने आकृती काढली तरच तुम्हाला मार्क मिळणार आहेत, त्यामुळे पेन्सिलने आकृती काढायची। ठीक आहे, तर चला मी या ठिकाणी काय करते, पाया किती दिला आहे आपल्याला 4.9 सेंटीमीटर दिलेला आहे। थोडीशी आकृती मोठी आहे त्यामुळे मी थोडंसं खाली घेते। ठीक आहे, तर 4.9 हा पाया दिलेला आहे। मी या ठिकाणी 4.9 एक्झॅक्ट घेते, हा आहे 4.9 पाया। एक्स आणि झेड वाय आणि झेड किती आहे तर 4.9 सेंटीमीटर। ओके, या ठिकाणी घेतला आहे। त्यानंतर बघा आपल्याला काय दिलं आहे तर कोण काढायचं आहे आपल्याला एक्स वाय झेड। हा वाय कोण किती घ्यायचा आहे तर 45 अंश घ्यायचा आहे। किती? 45 अंश। मी कोण ह्याने घेते, कोणमापकाने 45 अंश बघा या ठिकाणी येतोय, हा 40 दिसतोय 40 आणि त्याच्या पुढं 5 लाईन 45, हा झाला कोण 45। ठीक आहे, मी हा 45 अंश काढून घेते अशा पद्धतीत। ठीक आहे, हा 45 अंश झाला। तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर 45 अंश झाला। आता बघा आपल्याला किती दिलेले माप एक्स वाय आणि एक्स झेड किती दिले 10.3 सेंटीमीटर दिले। 10.3 सेंटीमीटर दिले तर आपल्याला काय करायचं आहे कर्कटकामध्ये 10.3 सेंटीमीटर हे एवढं अंतर घ्यायचं आहे आणि त्या प्रमाणामध्ये आपल्याला चॉक मारायचा आहे, आर्क मारायचा आहे 10.3 सेंटीमीटर। ठीक आहे, तर या ठिकाणी मी घेते 10.3 सेंटीमीटर। ठीक आहे, हा झाला 10.3 सेंटीमीटर। आणि हा मी वायवर असं ठेवायचं आहे आणि चॉक मारायचं आहे बघा, हा झाला 10.3 सेंटीमीटर। याला तुम्ही तुमच्या मनाने काही नाव देऊ शकता। आपण काय करूया एक्स वाय झेड किंवा डी देऊया। ठीक आहे, मी याला डी नाव देते। ठीक आहे, आता डी नाव देते आणि हा डी आणि झेड काय करायचं आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। डी आणि झेड असं जॉईन करून घ्यायचं आहे। आता यानंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला काय दिलं आहे कोण दिला होता वाय हा 45 अंश दिलेला आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, आता करायचं आहे डी आणि झेड काय करायचं आहे तर डी आणि झेडचा लंबदुभाजक काढायचा आहे। डी आणि झेडचा लंबदुभाजक काढायचा, त्यानंतर आपल्याला जो पॉईंट म्हणजेच एक्स हा पॉईंट आपल्याला मिळून जातो डी आणि झेड। आता लंबदुभाजक काढायचा आहे। लंबदुभाजक काढत असताना आपल्याला माहिती आहे काय करायचं असतंय तर ह्या डी आणि झेडचं अर्ध्यापेक्षा जास्त आपल्याला कर्कटकामध्ये माप घ्यायचं असतंय। ठीक आहे, अर्ध्यापेक्षा जास्त। तर अशा प्रमाणामध्ये मी काय केले अर्ध्यापेक्षा जास्त माप घेतलं आहे आणि काय करायचं आहे तर झेडवर हा टॉप ठेवायचा आहे, इकडं पण चॉप मारायचा आहे आणि इकडच्या साईडने सुद्धा काय करायचं चॉप मारायचा आहे। त्याच प्रमाणामध्ये डीवर सुद्धा ठेवायचा आहे
अशा पद्धतीत डीवर सुद्धा ठेवायचा आणि हा असा चॉप मारायचा. ठीक आहे. आणि हे जे आपल्याला पॉईंट्स मिळालेले आहेत या ठिकाणी बघा, आपल्याला हा पॉईंट मिळालेला आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट मिळालेला आहे. आणि तो काय करायचा आपल्याला, हे बिंदू जे मिळाले ते जॉईन करून घ्यायचेत. ठीक आहे. अशा पद्धतीत मी जर जॉईन करून घेतले हे मी जॉईन करून घेतलेत. आणि हा जो डी आणि वायवर जो पॉईंट आपल्याला मिळालेला आहे हा पॉईंट, आणि हा आपल्याला काय करायचा आहे तर जॉईन करून घ्यायचा. आणि हा पॉईंट आपल्याला मिळालेला आहे एक्स. कोणता मिळाला, एक्स हा पॉईंट मिळालेला आहे. म्हणजेच आपला जो त्रिकोण आहे काढायचा सांगितलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे एक्स, वाय आणि झेड. अशा पद्धतीत आपल्याला ही आकृती बघा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत मात्र स्केच पेनने काढू नका. मी या ठिकाणी स्केच पेनने का काढल्या, कारण की तुम्हाला स्पष्ट दिसावं यासाठी तुम्ही परीक्षेत मात्र पेन्सिलनेच काढायचा आहे. तर हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे बघा, काय सांगितलंय, त्रिकोण ABC असा काढा की कोण B बरोबर 70 अंश, कोण C बरोबर 60 अंश आणि बघा AB अधिक BC अधिक AC बरोबर 11.2 सेमी असं दिलेलं आहे. बघा आपल्याला त्रिकोण काढायचा AB. अशा पद्धतीत काय आहे तर ही कच्ची आकृती येऊन जाईल आपल्याला या ठिकाणी. बघा तिघांची म्हणजे AB अधिक BC अधिक AC म्हणजे आपल्याला ह्या त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे बघा 11.2 सेंटीमीटर. किती दिली आहे, 11.2 सेंटीमीटर ही दिलेली आहे. ठीक आहे, 11.2 सेंटीमीटर. आपल्याला पाया दिला. आपण काय करूया आता या ठिकाणी, पाया एक रेषाखंड किती 11.2चा रेषाखंड काढून घेऊया. ठीक आहे. बघा व्यवस्थित बघा आकृती 11.2 हा एक रेषाखंड काढून घेऊया. तर हा आहे बघा BC. किती आहे 11.2 सेमी. 11.2 सेमीचा आपण हा रेषाखंड हा पाया काढलेला आहे. आता त्यानंतर काय सांगितलं बघा, कोण दिलाय बी किती दिलाय तर 70चा अर्धा किती होणार आहे तर 70चा अर्धा आहे 35. किती आहे 35. मग आपण काय करणार आहोत 35 अंश हा कोण घेणार आहोत बी. किती घेणार आहोत 35. ही 30 दिसत आहेत आणि 30च्या पुढं 5 हा आहे. ठीक आहे, हा मी काढून घेते. अशा पद्धतीत 35 काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडचा किती सांगितलाय तर 60. सी 60चा अर्धा किती 30. 60चा अर्धा किती 30. तर मग सी हा किती घ्यायचा आपल्याला 30 अंश घ्यायचा आहे. 30 बघा हा 30 आहे या ठिकाणी येतोय. आणि हा अशा पद्धतीत जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीत जॉईन करून घेतला. आणि हा जो पॉईंट मिळालेला आहे आपल्याला, हा पॉईंट हा मिळालेला आहे ए. कोणता आहे ए हा पॉईंट मिळालेला आहे या ठिकाणी. ठीक आहे. आता यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, ए बीचा आणि ए सीचा लंबदुभाजक काढायचा आहे. काय करायचं आहे ए बी आणि ए सीचा लंबदुभाजक काढायचा आहे. आणि लंबदुभाजक काढत असताना आपल्याला माहिती आहे की ज्या पण बाजूचं ज्या पण ह्याचा आपल्याला लंबदुभाजक काढायचं तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेणार आहोत आणि लंबदुभाजक करणार आहोत. ठीक आहे. मग काय करायचं आहे तर एवर पॉईंट ठेवून अशा पद्धतीत इकडच्या साईडने आणि इकडच्या साईडने चॉप मारून घ्यायचा आहे. त्याच प्रमाणामध्ये बीवर ठेवायचा आहे आणि असा चॉप मारायचा आहे. ठीक आहे. आता हा थोडासा इकडे गेला आहे तर याला पुन्हा डबल मी मारून घेते हा पॉईंट. ठीक आहे. तर आपल्याला हे पॉईंट मिळत आहेत ते आपण काय करूया जॉईन करून घेऊया. ठीक आहे, हे अशा पद्धतीत जॉईन करून घेते मी. खूप सोपं आहे. व्यवस्थित जर काळजीपूर्वक जर बघितलं तुम्ही तर अवघड काहीच नाही आहे. ठीक आहे. आता ए बीचा लंबदुभाजक काढला आपल्याला हा पॉईंट या ठिकाणी हा एक पॉईंट मिळाला, हे दोन मिळाले. ठीक आहे. आता त्यानंतर ए सीचा लंबदुभाजक काढायचा आहे तर सेम थिंग काय करायचं आहे तर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. मी एवढं जरी ठेवलं तरी चालतं. आता सीवर ठेवायचं आहे पॉईंट आणि
चॉप मारायचा इकडच्या साईडने पण आणि इकडच्या साईडने पण. ठीक आहे. त्याचप्रमाणे एवर सुद्धा ठेवायचं आहे अशा पद्धतीत आणि इकडच्या साईडने आणि इकडच्या साईडने ठेवायचं आहे आणि जे आपल्याला पॉईंट मिळालेले त्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. हे 2 जॉईंट पॉईंट मिळालेत आणि हे मी काय करते अशा पद्धतीत जॉईंट करून घेते. ठीक आहे. यस, हे झाले 2 पॉईंट. आता बघा आपल्याला जे पॉईंट मिळालेत हा एक पॉईंट मिळतो आहे आणि हा एक पॉईंट मिळतो. ठीक आहे. तर मग मी हे काय करते तर अशा पद्धतीत जॉईन करून घेते. मी वेगळ्या कलरने जॉईन करते म्हणजे आपल्याला त्रिकोण दिसेल. ठीक आहे. हा बघा अशा पद्धतीत हा मी त्रिकोण जॉईन करते. हे पॉईंट मिळालेत आणि आपला अशा प्रकारे हा त्रिकोण तयार होतोय. म्हणजेच हा जो या अगोदर म्हणजे याला आपण दुसरे नाव जे आपल्याला जे लंबदुभाचे सॉरी ही जी रेषाखंड काढायची होती ही पी आणि क्यू समजा, पी आणि क्यू, आणि हा जो पॉईंट मिळाला ए आणि बी आणि सी, हा आपल्याला त्रिकोण या ठिकाणी मिळालेला आहे. ओके. ए बी आणि सी हा त्रिकोण या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह झाला अशा पद्धतीमध्ये. 3 नंबरचा प्रश्न बघा. ज्या त्रिकोणाची परिमिती 14.4 सेमी आहे आणि ज्यांच्या बाजूचे गुणोत्तर 2 जसे 3 जसे 4 आहे असा त्रिकोण काढा. आपल्याला त्रिकोण काढायला सांगितले, परिमिती दिली आहे आणि बाजूचे गुणोत्तर दिले, फक्त बाजू दिलेल्या नाहीत. आपण त्यावरून बाजू काढू घ्या. बघा बाजू दिलेली आहे 2 जसे म्हणजे गुणोत्तरामध्ये दिले. मग आपण काय घेतलं 2x अधिक 3x अधिक 4x आणि त्या तिन्ही बाजूंची परिमिती आपल्याला किती दिली 14.4 सेमी दिली. मग हे तिघांची बेरीज 9x येईल बरोबर 14.4 सेमी. त्यानंतर बघा x आणि हा इकडे गुणाकारात आहे, इकडे येऊन काय होईल भागाकारात, आणि ह्या दोघांचा भागाकार केल्याच्या नंतर x किती येतो 1.6 येतो. x आला 1.6. मग आपण जर पहिली बाजू ए बी नंतर बी सी आणि नंतर ए सी जर घेतलं, ए बी 2x आहे ना, तर मग 2 गुणिले एक्सची किंमत किती आलेली 1.6, या दोघांचा गुणाकार केला तर येते 3.2. ए बी 3.2 आली. त्यानंतर बी सी त्याच प्रमाणामध्ये 3 गुणिले 1.6 बरोबर 4.8 आलेली आहे आणि ए सी 4x आहे तर मग 4 गुणिले 1.6 बरोबर 6.4 आलेले, म्हणजे तिन्ही बाजू आपल्याला या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण जर कच्ची आकृती काढली तर अशा प्रकारामध्ये येऊन जाईल, म्हणजे आपल्याला अशा प्रकारे त्रिकोण काढता येईल. ही कच्ची आकृती आहे. मग ही जर आपण ए बी घेतलेलं आहे ना, ए बी आणि सी अशी जर घेतली तर ए बी किती आहे तर ए बी आहे 3.2 सेमी, त्यानंतर बी सी आहे 4.8 सेमी आणि नंतर हे बघा ए सी किती आहे तर 6.4 सेमी. तर अशा प्रमाणामध्ये आपण काय करणार आहोत तर आकृती काढणार आहोत. सरळ सरळ काय तर बी सी किती दिलेलं आहे बघा 4.8. किती आहे 4.8. या ठिकाणी मी 4.8 घेते. ठीक आहे 4.8 अशा ठिकाणी या ठिकाणी तो 4.8 किती आलेला आहे तर बी सी. ठीक आहे बी सी 4.8 सेमी. आता हा काढला. त्यानंतर आपल्याला ए बी काढायचा आहे. ए बी किती काढायचा आहे तर 3.2 काढायचा. ए बी किती 3.2. मी काय करणार आहे तर हे अंतर मी कर्कटकामध्ये घेणार आहे. किती 3.2 अंतर घ्यायचं. किती 3.2. अशा प्रमाणामध्ये मी काय केलं 3.2 घेतलेलं आहे. ओके असं घेतलं आहे आणि बीवर टोक ठेवून काय करायचं आहे मला अशा पद्धतीत कर्व करायचा आहे. ठीक आहे हा झाला 3.2. थोडासा इकडे काढते का कारण की ए सी हा किती आहे जास्तीचा आहे सीचा 6.4 आहे. आता 6.4 पुन्हा मग ए सी किती दिला आहे तर 6.4 आहे. मग मी काय करणार तर कर्कटकामध्ये 6.4 एवढं अंतर घेणार आहे. हे आहे करेक्ट 6.4. तर मग सीवर पॉईंट ठेवून काय करणार आहे मी तर हा अशा पद्धतीत कर्व काढणार आहे. ठीक आहे तर हा थोडासा इकडं गेला आहे तर पुन्हा मला 3.2 अशा पद्धतीत आहे. तर हा 3.2 हा इकडं ओढून घेते मी थोडासा कारण की अगोदर काढलेला आहे पण माप घेतलं होतं. ठीक आहे हा इकडं थोडासा आणि हा पॉईंट मिळतो. ठीक आहे
हा आपल्याला पॉईंट मिळतो आहे. तर मग हा पॉईंट मिळतो तर आपण काय करणार आहोत, तर हा आपण जॉईन करून घेणार आहोत. ठीक आहे. हा पॉईंट कोणता आला आपल्याला, तर हा आलेला आहे ए पॉईंट मिळाला आहे. आणि जो त्रिकोण काढायचा सांगितला होता तो आपण काढलेला आहे जवळपास. ठीक आहे. म्हणजेच ए सी किती आहे, तर 6.4 सेमी आणि ए बी किती आहे, तर 3.2 सेमी. तर अशा प्रकारे हा काय केला आहे मी, त्रिकोण काढलेला आहे 3 नंबरचा. आणि बघा हा आहे तिसऱ्या प्रश्नाचा हा त्रिकोण. तर ए बी सी अशा पद्धतीत काढलेला आहे. या ठिकाणी बघा 4 नंबरचा प्रश्न काय सांगितला आहे, त्रिकोण पी क्यू आर असा काढा की पी क्यू वजा पी आर बरोबर 2.4 सेंटीमीटर, त्यानंतर क्यू आर बरोबर 6.4 सेंटीमीटर आणि कोण दिला आहे पी क्यू आर बरोबर 55 अंश. तर आता जर आपण अशा पद्धतीत जर कच्ची आकृती काढली तर अशाच पद्धतीत येईल. त्रिकोण काय, तर पाया दिलेला आहे त्यांनी पी क्यू आणि आर. पाया दिला आहे 6.4 सेंटीमीटर. आता क्यू एवढा काय दिला आहे, तर 55 अंश दिलेला आहे. ठीक आहे. आणि पी क्यू बघा कोण दिला आहे, पाया दिला आहे, कोण दिला आहे, कोणालगतची बाजू दिलेली आहे आणि वजा पी आर दिलेला आहे 2.4 सेंटीमीटर. आता यावरून आपण मेजरमेंट घेऊन मापे घेऊन आपण ॲक्च्युली कशा पद्धतीत आकृती येईल ते पाहायचं आहे. आता पाया किती दिला आहे, 6.4 सेंटीमीटर. आणि ही थोडीशी बघा विद्यार्थी मित्रांनो आकृती थोडी मोठी येणार आहे, त्यामुळे थोडंसं काय करा खालीपर्यंत घ्या, म्हणजे मोठी आकृती आहे, पेज थोडंसं मोठं घ्या. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी मी थोडंसं खाली घेते सुरुवातीलाच. तर किती दिला आहे पाया, 6.4 सेंटीमीटर काय घ्यायचं आपल्याला, 6.4 सेंटीमीटर. ठीक आहे. या ठिकाणी अशा पद्धतीत 6.4 सेंटीमीटर. तर काय घेतला आहे मी, क्यू आर हा 6.4 सेंटीमीटर एवढा घेतलेला आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, 55 अंश काय करायचं आहे, तर कोण घ्यायचा आहे. कोण मापकाने काय करते मी, 55 अंश. ठीक आहे. अशा पद्धतीत हा 50 आणि 50च्या पुढं 5. ठीक आहे. हा आला 55 अंश. मी हा काय करते जोडून घेते आणि हा थोडासा लांबपर्यंत घ्यावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. का, कारण की हा पॉईंटच असा येणार आहे, मोठी आकृती येणार आहे थोडीशी. ठीक आहे. अशा पद्धतीत. आता या ठिकाणी बघा नंतर आपल्याला हे जे दिलेलं आहे पी क्यू वजा पी आर किती, 2.4 सेंटीमीटर. तो आपल्याला काय करायचं आहे, कर्कटकामध्ये घ्यायचा आहे 2.4 सेंटीमीटर. काय करायचं आहे, 2.4 सेंटीमीटर घ्यायचं आहे. 2.4 सेंटीमीटर या ठिकाणी घेतलं मी, 2.4 सेंटीमीटर घेतलं आहे. आणि ते काय करायचं आपल्याला, क्यूवर पॉईंट ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीत याचा चॉप घ्यायचा आहे. आणि ह्या पॉईंटला काही नाव द्या तुमच्या प्रमाणात. आपण या ठिकाणी डी नाव देऊया. ठीक आहे. आणि याला आपण जॉईन करून घेऊया. काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचं आहे क्यू आणि डी आणि आरला. डी आणि आरला अशा पद्धतीत मी जॉईन करून घेते. आता काय करायचं आहे बघा, डी आणि आरचा लंबदुभाजक काढायचा आहे, डी आणि आरचा. आणि आपल्याला काय करायचं, म्हणजेच काय करायचं आहे, तर ह्या दोघांचा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. कशामध्ये, कर्कटकामध्ये. अशा पद्धतीत. आणि आरवर ठेवायचं आहे आणि चॉप घ्यायचा आहे. त्याच प्रमाणामध्ये खालीसुद्धा चॉप घ्यायचा आहे. तसंच डीवर ठेवायचं आहे. डीवरून अशा पद्धतीत चॉप मारायचं आहे. बघा जे आपल्याला नवीन पॉईंट मिळालेले आहेत, आपल्याला या ठिकाणी पॉईंट मिळालेत ना, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. तो काय करायचा, तर जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. वरतीपर्यंत याला जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीमध्ये बघा, अशा पद्धतीत जॉईन करून घेते. अशा पद्धतीत मी जॉईन करून घेते. आणि हा जो पॉईंट आहे वरती बघा, वरती कुठपर्यंत गेला आहे, हा असा जॉईंट इथं पॉईंट मिळाला. आणि हा पॉईंट आहे बघा आपला, हा कोणता पॉईंट आहे, तर हा आहे पी. कोणता पॉईंट आहे, हा पी पॉईंट आहे. मोठी आकृती आहे बघा, हा पी पॉईंट आहे. आणि हा पी पॉईंट काय करायचं आहे आपल्याला, आरला जोडून घ्यायचा आहे, आरला. ठीक आहे. अशा पद्धतीमध्ये
आरला जॉईन करून घेतला. म्हणजेच आपली जी आकृती तयार होती बघा, मोठी आहे, तुम्हाला दिसतही नाही. पी क्यू आणि आर अशा पद्धतीत ही आपली आकृती येणार आहे. पी क्यू आर ही आकृती येणार आहे. या ठिकाणी 55 अंश आणि एवढं हे जे मेजरमेंट सर्व लिहित जा. ठीक आहे. आता 2.4 सेंटीमीटर अशा पद्धतीत आपली ही आकृती आलेली आहे. भली मोठी अशी आकृती आलेली आहे ही. आणि तुम्ही पूर्ण पेज रजिस्टरचं वापरावं लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. अशा पद्धतीत हा 4 नंबरचा प्रश्न आपण सॉल्व केलेला आहे या संकीर्ण प्रश्न क्रमांक 4चा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि बघा, प्लेलिस्टमध्ये जाऊन या अगोदरचे सर्व संकीर्ण प्रश्न तुम्ही 1, 2, 3 संकीर्ण प्रश्न पाहू शकता. प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या. थँक्यू.